आज पुन्हा एक वार आशीर्वाद या भागावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना आज 20वा क्रमांकाचा भाग आहे, एपिसोड आहे. आणि त्यासाठी चिंतन मनन अध्ययनासाठी आपण दुसरं शमूएल अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 29 निवडलेला आहे. येऊया आपण सर्वजण मिळून देवाच्या वचनामधून दुसरं शमूएल अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 29 मध्ये पाहूया. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कारण हे प्रभो परमेश्वरा, तूच हे म्हटले आहेस तुझ्या सेवकाच्या घराण्याची तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्या. दुसरे शमूएल अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 29. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कारण हे प्रभो परमेश्वरा, तूच हे म्हटले आहे तुझ्या सेवकाच्या घराण्याची तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. कुणाचं? देवाच्या सेवकाचं घराणं. आम्ही दाविदाचं घराणं पाहिलं, अब्रामाचं पाहिलं, इसहाकाचं पाहिलं, याकोबाचं पाहिलं, आणखीन बरेच घराणे पाहिले. परंतु आता हे एक नवीन घराणं आहे आणि या घराण्याला जात, कुळ, धर्म, पंथ, लिंग, भेद, काळा, गोरा, श्रीमंत, गरीब, कुठल्या देशाचा आहे, कुठल्या राज्याचा आहे, कुठल्या मंडळीचा आहे, कुठल्या चर्च आहे, कुठल्या मिनिस्ट्रीचा आहे, याच्याशी काही संबंध नाही. हे जे घराणं आहे देवाची सेवा करणारं घराणं. आता या सेवा करणाऱ्या घराण्यामध्ये कदाचित जुन्या काळामध्ये एखाद्या कुटुंबाला, एखाद्या कुळाला हा निरंतरचा विधी म्हणून देवाच्या सेवकाचं घराणं कदाचित घोषित केलं असेल. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आज देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे तुम्ही आणि मी. देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे जे आज्ञाविधी नियम पाळतात ते. देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे आम्ही विश्वास ठेवणारे. देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे विश्वासाप्रमाणे कृती करणारे. देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे कृती आणि आचरण करणारे. देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे सत्यावर आधारस्तंभित असणारे जीवितक्रम जगणारे. देवाच्या सेवकाचं घराणं म्हणजे देवाच्या वचनावर पावलावर पाऊल टाकून त्याने दिलेला कित्ता, त्याने दिलेले मार्गदर्शन यावर जीवन जगणारे यांना म्हणतात देवाचं घराणं, देवाच्या सेवकाचं घराणं. मग देवाचा सेवक कोण? जो देवाची सेवा करतो तो. आता देवाची सेवा कशी करणार? आपण वारंवार तो रेफरन्स घेतो योहान 4:24. देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या सेवकाचं घराणं कसं? आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करणार. आपण आशीर्वाद या भागावरच चिंतन मनन अध्ययन करत आहोत. परंतु या ठिकाणी विशिष्ट असं देवाच्या सेवकाचं घराणं किंवा देवाच्या सेवक किंवा देवावर विश्वास ठेवणारा बहीण, भाऊ, आई, वडील हे सर्वजण. आणि म्हणून या ठिकाणी लिहिता येईल, तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास. कोणता सेवक? एखाद्या शमूएलाच्या संदेश त्याच्या घरचा सेवक नाही, पाटलाच्या घरी काम करणारा सेवक नाही, पालकांच्या घरामध्ये धुणं भांडे करणारे सेवक नाही, पुढं करणारे सेवक नाही. परमेश्वराची सेवा करणारे आत्म्याने आणि खरेपणाने सेवकाच्या घराण्यास, म्हणजे असा जो सेवक आहे, सेविका आहे, त्यांचं जे घर आहे, त्यांचं जे घराणं आहे, अशा घराण्यास अशी बरकत दे की थोडी तिडकी नाही, छटाक हातपाव नाही, अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. त्या सेवकाला असं काही आशीर्वाद दे की तुझ्या दृष्टीसमोर तो निरंतर राहील. त्याला कुठल्याच गोष्टीची कमी घेटी पडू देऊ नको. विशेष करून आध्यात्मिक, आत्मिक, जगिक नाही तर आत्मिक देवाच्या वचनाच्या बाबतीत सत्यामध्ये असणारी असे काही आशीर्वाद दे, अशी काय बरकत दे
की तुझ्या दृष्टीसमोर तो निरंतर कायम राहील. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, आज आम्ही सेवकाच्या घराण्यास, पण कोणत्या सेवकाच्या? ज्या सेवकावर आमचा जिवंत प्रभू परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी निर्माण करता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याने तुम्हाला आणि मला तारणासाठी कैवारी सत्याचा, दत्तक, ज्ञानाचा, धैर्याचा, संयमाचा, अभिषेकाचा, प्रकटीकरणाचा, वेगवेगळ्या प्रकारचा जो आत्मा, त्याच्या जो आत्मा किंवा जो प्रभू किंवा जो परमेश्वर यहोवा जो त्या सेवकावर किंवा सेविकेवर प्रसन्न होईल, या ठिकाणी लिहित आहे. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास अशी बरकत दे की, प्रसन्न होऊन आता पहिल्या प्रथम परमेश्वर आमच्यावर प्रसन्न झाला पाहिजे. आशीर्वाद कसे मिळतील? आशीर्वाद कसा मिळेल? नफा कसा मिळेल? फायदा कसा मिळेल? व्हावा कशी मिळेल? सन्मान कसा मिळेल? आदर कसा मिळेल? एक रुबाबदार व्यक्तिमत्व कसं मिळेल? एक क्लास वन एक आमचं कल्चर कसं बनेल? त्याच्यासाठी आमच्यावर कोणीतरी प्रसन्न व्हायला पाहिजे. जसं की आपण जगातलं उदाहरण घेऊया. जसं की एखादा कंपनी लाईनचा माणूस आहे, काम करणारा, फर्स्ट सेकंड थर्ड करणारा, परंतु तो सुपरवायझर, मॅनेजर, डायरेक्टर आणि या सगळ्यांच्या आज्ञाविधी नियमामध्ये प्रामाणिकपणे आणि चांगल्या कुशल कारागिराप्रमाणे जर त्याच्याकडे काही क्वालिटी असेल आणि विश्वास संपादन असेल आणि त्यावर त्या मालकाची, मॅनेजरची, सुपरवायझरची, एमडीची, त्या मालकाची मर्जी जर बसली, तो त्याच्यावर जर प्रसन्न झाला तर आशीर्वाद मिळतात, तर बढती, तर त्याची उन्नती, तर त्याचा पगार वाढ किंवा त्याची पोस्ट वाढ असेल किंवा तो जो अधिकारी आहे त्याच्यावर प्रसन्न झाल्यानंतर मिळणार जे पारितोषिक आहे. मग परमेश्वर आमच्यावर प्रसन्न व्हावा आणि जर का तो प्रसन्न झाला तर त्याच्यापासून ते आशीर्वाद आम्हाला मिळावे, म्हणून आम्ही आमच्या परमेश्वराला प्रसन्न होणाऱ्या गोष्टी जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही घडवल्या, केल्या, कार्यरत, कृतीरत, अनुकरणात आणि एक लाईव्ह सेशनला आम्ही जर जगलो तर निश्चित अर्थाने परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होईल. आता परमेश्वर कशामुळे प्रसन्न होईल? अनेकांना वाटतं की देवाच्या नावाची सुवार्ता सांगितल्यावर देव प्रसन्न होतो, अनेकांना वाटतं बायबल वाचल्यावर प्रसन्न होतो, अनेकांना वाटतं प्रार्थना तासन तास प्रार्थना केल्यावर प्रसन्न होतो, अनेकांना वाटतं अन्य भाषेत प्रार्थना केल्यावर प्रसन्न होतो, अनेकांना वाटतं 101 गाणे गायल्यावर प्रसन्न होतो, अनेकांना वाटतं चांगल्या प्रकारचं डिझाईन, डेकोरेशन, एक चांगले एक बँड टाईप कपडे घेऊन एक स्तुती आराधना केली, भरपूर अशी मोठी टीम असली, मग देव प्रसन्न होईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, देव कशाने प्रसन्न होईल अजून मनुष्याला समजलंच नाही. अहो समजलंच नाही. वेगवेगळ्या पद्धतीने तो आमच्यावर प्रसन्न होईल याची आम्ही खबरदारी घेतो, जबाबदारी घेतो, किंवा तो आमच्यावर प्रसन्न व्हावा म्हणून आम्ही काही कृती पण करतो, पण ती चुकीची कृती करतो. सिंपल साधं उदाहरण आता आपण जगाच्या माध्यमातून पाहण्यापेक्षा पवित्र शास्त्राच्या माध्यमातून पाहूया. नव्या करारामध्ये 2 बहिणी होत्या, एक मार्था, एक मरिया. दोन्ही बहिणी, दोन्ही विश्वासू होत्या, दोन्ही प्रभूवर प्रेम करत होत्या, दोन्ही प्रभूच्या शिष्या होत्या, दोन्ही प्रभूच्या सेविका होत्या, दोन्ही प्रभूवर विसंबून होत्या, दोन्ही प्रभूचा आदर करत होत्या, दोन्ही प्रभूचा सन्मान करत होत्या, दोन्ही प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि मग एक दिवस असं घडलं की प्रभू येशू त्यांच्या घरामध्ये जात आहे. एक पाहुणा म्हणून, एक रिलेटिव्ह म्हणून, एक सखा म्हणून, एक मित्र म्हणून, एक वारीस म्हणून, एक शिक्षक म्हणून किंवा एक देवाचा पुत्र म्हणून तो त्या ठिकाणी जात आहे. आणि दोघी जणी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रसन्न कसा होईल यांचा प्लॅन त्यांनी केला. एकीने प्लॅन केला, स्वयंपाक असा सुंदर बनवायचा, सुपर बनवायचा, एकच नंबर बनायचा की कोणत्या हॉटेलमध्ये, ढाब्यामध्ये, 5 स्टार, 7 स्टार, 3 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा असं बनलं नाही पाहिजे. असं मी माझं सर्व तन, मन, धन सगळं लक्ष ओतून मी असा काही स्वयंपाक बनवीन, असं काही जेवण बनवीन, असं काही भोजन बनवीन की प्रभू माझ्यावर प्रसन्न होईल. दुसरी त्या ठिकाणी म्हणत आहे की ज्या वेळेस प्रभू येशू येईल ना,
मी एक सेकंद एक मिनिट सुद्धा प्रभूला सोडणार नाही. मी परमेश्वरच्या चरणाजवळ बसल. मी परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची विनवणी करील. त्याच्या मुखातून निघणाऱ्या यहोवा परमेश्वरचं वचन, आज्ञा, विधी, नियम जे काही माझ्या आत्मिक जीवनामध्ये उत्स्फूर्त होईल ह्या गोष्टी मी पाळेन. मला त्याच्याशी काही घेणे देणं नाही की प्रभू माझ्यावर प्रसन्न होईल का नाही. मला त्याच्याशी काय करायचं नाही. मला फक्त परमेश्वरापासून आलेलं सत्य मिळावं. मला फक्त देवापाची वाणी ऐकावी. मला फक्त परमेश्वरच्या चरणाजवळ बराच वेळ बसून त्याचं मनन करावं, चिंतन करावं, अध्ययन करावं, ही तिच्या मनात संकल्पना. दुसरी होती ती म्हटली असंच. आता आमच्याकडे पण असंच घडतं. पाळक साहेब किंवा कोणी जर आमच्या घरी आले ना, जी किचन मध्ये राब 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 सिस्टर लोकांना राबत येत ना, बस त्यांना असं वाटतं की पाळक साहेब दारात पाय, घरात पाय, उंबरेच्या आतमध्ये एक पाय ठेवला ना का पाळक साहेब नुसत्या बिरांच्या वासानीच उडून पडला पाहिजे. लय प्रसन्न होईल. वा वा. आणि पाळक साहेब नेमकं तिथंच प्रसन्न होतो. तो आले आलेच प्रेज द लॉर्ड नाही घालीत, सलाम घालीत नाही, जय ख्रिस्त म्हणत नाही, हालेलुया म्हणत नाही, जय मसीह नाही म्हणत. सिस्टर खूप छान वास येत आहे. एकदम असं मनाला भारी वाटलं, लगेच प्रसन्न होतो. परमेश्वर तुमच्या खाण्यापिण्याने प्रसन्न होणार नाही. परमेश्वर तुमच्या देण्याने प्रसन्न होणार नाही. परमेश्वर तुमच्या पावत्या पाडल्याने प्रसन्न होणार नाही. परमेश्वर अशा जगातली कुठलीच गोष्ट आहे की ती तुम्ही त्याला द्याल आणि तो तुमच्यावर प्रसन्न होईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई-वडिलांनो, या ठिकाणी ज्यावेळेस मार्था स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत आहे आणि तिला दगदग होत आहे, तिला त्रास होत आहे, तिला तकलीफ होत आहे, कारण तिला बरेच आयटम बनवायचे होते. तिला वाटलं प्रभू येशू ख्रिस्ताला एकच नको, भरपूर देऊ. आमच्याकडे पण भरपूर असतात. रस्सा असतो, सुक्क असतं, बिर्याणी असती, आणखीन काही काही आयटम असते, त्याच्यावर स्वीट पण असतं. प्रसन्न होतात पाळक साहेब, याजक साहेब, रेव्हरंड साहेब, फादर साहेब, गुरुजी साहेब, बिशप साहेब, बंतीजी साहेब, काजी साहेब, हबप साहेब, आणखी कोणते साहेब. पण तो माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, निर्माण करता तुमच्या या बनवलेल्या गोष्टीमुळं प्रसन्न होणार नाही. आणि तो स्वतः त्याचा स्वाद पण घेऊ शकत नाही. आम्ही केवळ आमच्या मनाला समाधानकारक गोष्टी करतो आणि असं समजतो की कदाचित या हवनाने, या समर्पणाने, या अर्पणाने, या केलेल्या गोष्टीच्या द्वारे माझा परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल आणि त्या बदल्यामध्ये मला आशीर्वाद देईल. अशाच प्रकारे मार्था त्या ठिकाणी स्वयंपाकात गुंग आहे, परंतु ज्यावेळेस मरिया प्रभू येशूच्या चरणाजवळ बराच वेळ बसून परमेश्वराच्या नावाचा गौरव करत आहे, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मुखातून निघणारे शब्दाची टिप्पणी करीत आहे, चिंतन करत आहे, मनन करीत आहे, अध्ययन करीत आहे, त्या अंतःकरणात रुजवीत आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारा आनंद, हर्ष, उल्हास आणि त्याच्यातून निर्माण होणारा प्रेम, त्याच्यातून निर्माण होणारा विश्वास, त्याच्यातून निर्माण होणारी पश्चातापता, त्याच्यातून निर्माण होणारी एक नवीन आशा, न्यू होप, एक त्याच्यातून निर्माण होणारा सार्वकालिक जीवन वतनाचा वाटा किंवा रस्ता किंवा तो स्वर्गाचं राज्य कदाचित ती अशी पाहत असेल, तिला सगळ्या प्रकारचं प्रसन्न होत आहे. आणि हे पाहत असताना त्या लेकराचं तारण होत आहे. ते लेकरू चिंतन मनन करीत आहे, ते लेकरू वचनावर जादा भर देत आहे, त्या लेकराला आध्यात्मिक गोष्टीचा ओढा आहे, ते लेकरू अधिक आणि अधिक देवाचा मार्ग जाणू इच्छित आहे. हे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या मरियेवर प्रसन्न झाला, मार्थावर नाही. भले घामा वास येत असेल तिथं, तो भाग वेगळा, परंतु परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जरी जगी आमच्या तुमच्या बॉडी सारखा, शरीरासारखा आला होता, तो देखील सगळ्या गोष्टी त्याने खाल्ल्या. मासे खाल्ले, मटण खाल्लं, भाकरी खाल्ल्या, काही सगळं खाल्लं त्याने आमच्यासारखं तुमच्यासारखं, पण तो त्याच्यावरच नव्हता. आजही अनेक लोकांना जर घरी प्रार्थनेला बोलवलं ना, बिर्याणी आहे का, बस पहिलं याचं बघत येत, मग हे आहे का, मग त्याचं बघत येत, मग रस्ता चांगला आहे का त्याचंही बघत येत, लाईट आहे का, डेकोरेशन आहे का, मोठं स्टेज सजवलं आहे का, साऊंड बॉक्स लावला आहे का, हे सगळं जरी हो म्हटलं ना, मग म्हणतात पब्लिक किती येईल. आपण म्हणलं ना काही नाही 10-15 लोक, सॉरी मग ते नाही जमत. आपण म्हणलं ना 1000-2000 लोक, आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रार्थना करा, पॉम्पलेट वाटा, बॅनर वाटा, फेसबुकला लावा, व्हॉट्सअपला लावा, युट्यूबला लावा, गुगल मीटला लावा,
आणखीन कोणतं मीठला लावा, नाही तर स्वतःच्या कपड्याला पोस्टर लावून चला, याच्यावर प्रसन्न होता. माझा प्रिय भाऊ बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला विनंती करतो, त्या ठिकाणी दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकचित्त जमलेली आहेत, म्हणजे परमेश्वर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी आलाय. ज्यावेळेस दोघं किंवा तिघांनी 3-3 लाख पब्लिक जरी जमली, परंतु जर परमेश्वराचं आणि त्या पब्लिकचं किंवा त्या परमेश्वराचं आणि त्या सेवकाचं जर एकचित्त झालेलं नसेल, एक लक्ष झालेलं नसेल, ते दोघं एक देह झालेले नसतील. जसे की पुरुष आणि स्त्री तो म्हणतो तुम्ही दोघं नसून आता एक देह झालेले आहात, तसंच तुम्ही आणि मी परमेश्वराशी एक देह व्हायला पाहिजे, एक आत्मा व्हायला पाहिजे, एक विचारिक व्हायला पाहिजे आणि एका गोष्टीवर थांबलं पाहिजे. म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमानुसार तो म्हणत आहे, मी आणि पिता एक आहे, मजमध्ये पिता आहे आणि मी पित्यामध्ये आहे. ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. आणि आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. ट्रिनिटी गॉड, वन गॉड, पिता पुत्र पवित्र आत्मा. पिता जो परमेश्वर, पुत्र जो परमेश्वर, पवित्र आत्मा जो परमेश्वर. ट्रिनिटी गॉड, वन गॉड, म्हणजे आम्ही सर्वजण एक आहोत. तर बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ज्यावेळेस परमेश्वर आणि आम्ही एक होऊ, ज्यावेळेस आमच्यामध्ये परमेश्वरचं सत्य राहील, ज्यावेळेस देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करू, याचा अर्थ परमेश्वराला आम्ही स्वीकारलेला आहे. याचा अर्थ परमेश्वर आमच्यामध्ये आहे. कशाच्या माध्यमातून? वचनाच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? ते वचन आमच्या जीवनात कार्यरत आम्ही करत आहोत, आम्ही ते कृतीत आणीत आहोत. याचा अर्थ आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे. मग ज्यावेळेस प्रभू आणि आम्ही एकत्र येऊ, त्यावेळेस निश्चित अर्थाने प्रभू आमच्यामध्ये केव्हा येईल? ज्यावेळेस तो प्रसन्न होईल. आणि म्हणून या ठिकाणी 2 शमूएल अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 29 मध्ये लिहिलेलं आहे, आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कायम, जसं सलमोन राजा निरंतर कायम, त्याच्या पूर्वी झाला नाही, त्याच्या नंतरही झाला नाही. पुढे तो लिहित आहे, हे प्रभू परमेश्वरा, तूच हे म्हटले आहे, तुझ्या सेवकाच्या घराण्याची तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्याच्या सेवकाचं जे घराणं आहे ना, सदैव सतत त्याचं अभिष्ट, त्याचं चांगलं, त्याचं मंगल, त्याचं एक चांगल्या प्रकारचं एक त्याचा सदैव सतत कायमस्वरूपी सार्वकालिक जीवन वतनापर्यंत अभिष्ट, चांगलं, शुभ असंच हो. मग हे काय आहेत? आशीर्वाद. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी प्रभू परमेश्वरांनीच म्हटलेलं आहे की सेवकाच्या घराण्याला मी आशीर्वाद देईन आणि सदैव त्याचं मी अभिष्ट चिंतील, सदैव त्याचं अभिष्ट करील, सदैव मी त्याचं चांगलं करील, सदैव मी त्याला आशीर्वादाने भरल, सदैव मी त्याला त्याच्याशी सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी देईल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वर आमच्यावर प्रसन्न व्हावा, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये वसावा, त्याने दिलेला एक पवित्र आत्मा आमच्यामध्ये असावा आणि तो कार्यरत असावा. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आहे, परंतु कार्यरत नसल्या कारणाने अनेक आशीर्वाद आज देखील आमच्यापासून लपलेले आहेत, लुप्त पावलेले आहेत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक रेफरन्स आपण या ठिकाणी पाहूया. 2 शमूएल अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 22 मध्ये आपण आणखीन एक गोष्ट पाहूया. त्यामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा योवाबाने साष्टांग दंडवत घालून राजास आशीर्वाद दिला आणि म्हटले, माझे स्वामी राज, आपली कृपा दृष्टी मजवर आहे हे आज आपल्या दासास कळले आहे, कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केले. दासाच्या विनंतीप्रमाणे केले, याच्यावरून समजलं की ती राजाचा आशीर्वाद त्याला मिळाले. आपण कधी कधी म्हणतो ना, प्रभो मी तुझा दास, प्रभो मी तुझा सेवक, प्रभो, परंतु आज असं नाही म्हणता. हो, आज नवीन लिंगलंय. आजचे सेवक असे म्हणत नाही, प्रभो मी तुझा दास आणि मी तुझा सेवक, अजिबात नाही. आता एक नवीन फॅशन निघलेली, एक मॅन ऑफ गॉड, स्पिरिच्युअल मॅन, एक पॉवरफुल सामर्थ्ययुक्त माणूस,
देवाचा अभिषिक्त, महाअभिषिक्त. एका गाडीने तर असं लिहिलं होतं, देवाच्या महान देवाचा महान अभिषिक्त सेवक. म्हणजे देवापेक्षा ह्यो अभिषिक्त झाला. अहो काहीतरी लाज शरम हया फिया ठेवा जरा. आजकाल तुम्ही पाळक साहेब, याजक साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, अहो तुम्ही तर असे झाले का तुम्ही त्या देवाच्या नावाला कमी, तुमच्या नावाला इतकं काय आशीर्वादित लांबलचक निशाण लिहिले ना. आता नवीन नवीन आलेत काहीतरी, लय बारी बारी नाव आलेत. देवाचे महान अभिषिक्त सेवक. अरे देवाचे तो देव महान आहे, हे सेवक नाही. इथं असं आहे, देवाचं काही घेणं देणं नाही. पण जो सेवक आहे, समजा उदाहरणार्थ मला घेतो, आता तुमच्या कुणाचं नाव घ्यायला आता मला लाजा वाटायला लागल्या. इतक्या वेळेस मी पाळक वर्गांची, याजक वर्गांची, पास्तर वर्गांची दर एपिसोडला घेतोय. आता मला स्वतःलाच लाज वाटायला लागली का कित्येक वेळेस मी ते नाव घेऊ. देवा अभिषिक्त, महाअभिषिक्त, फुल पॉवरफुल, पार झोपू झोपू प्रार्थना करणारी, उडू उडू प्रार्थना करणारी. या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी तो वचन सांगत आहे, तेव्हा योवाबाने साष्टांग दंडवत घालून राजास आशीर्वाद दिला. कुणी दिला? योवाबाने साष्टांग दंडवत घालून राजास आशीर्वाद दिला. राजाला आशीर्वाद दिलाय. आता इथं उलट आहे, आम्ही कधी कधी परमेश्वराला आशीर्वाद द्यायला लागतो. परवा दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला, पालकीन बाई आल्या, हातात माईक घेतला. एक बिचारी सिस्टर आली, तिच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलं होतं. त्या पालकीन बाईनी नाही, तिच्या पाळक बाबांनी नाही, परमेश्वराने काम केलं होतं. आणि म्हणून ती बहीण साक्ष देण्यासाठी आली. ती आली नम्रासारखी अशी उभा राहिली, नुसतं माईक हातात उभा राहिली. मग त्याच्यानंतर त्या सिस्टरीना बाई आल्या, पालकीन बाई, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मी प्रार्थना केली आणि आमच्या ह्यांनी प्रार्थना केली आणि बाई असं झालं, फलानं झालं, बिस्तानं झालं. 5 मिनिटं तिचीच साक्ष. आता बाईला काही नम्र म्हणून आणलं काय? तिच्या जीवनात साक्ष झाली, प्रभूने केली ना, मग तिला देऊ दे ना. परंतु आमचा डामडोल, आमचं मोठंपण, आमची भारी भारी लँग्वेज, एक तर झोपडपट्टीला राहणारी लोक, पण आता टायकोट घालून रेव्हरंड मोठाले झाल्यामुळे आता कसं आहे, त्यांनी भाषाशैली सुद्धा बदलली. अशी नाकात बोलत येत का ते कळत सुद्धा नाही. आणि कधी कधी मग झोपडपट्टी सारखा वळकामध्येच निघून जातो. मग समजत या पालकीन बाई जरा 10वीच्या खालच्या शिकलेल्या दिसतात गाड्या, पण स्टेजवर आल्यावर असं दाखवतात का ते बाबा शिक्षणच एंड झालं एवढं शिकल्या. ही एक खेदाची गोष्ट आहे. आम्ही देवाला उंच करायला पाहिजे, देवाला गौरव करायला पाहिजे, देवाला प्रसन्न करायला पाहिजे, लोकांना नाही. आमची मंडळी आमच्यावर प्रसन्न नाही झाली तरी चालेल, पण तू माझा देव माझ्यावर प्रसन्न व्हावं आणि माझ्या देवाने मला आशीर्वादित करावं. अनेक वेळेस असं घडतं की आम्ही आशीर्वाद इतर लोकांकडून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आमची पोहोच तिथपर्यंत जात नाही. आणि ते पण योग्यच आहे, कारण आम्ही एवढ्या खटारा जीवन जगत होत ना, भंगारवाणी जीवन जगत होत. एवढं सगळं देवाचं वचन सत्य आम्हाला माहिती असून देखील आम्ही न जाणू तिथंच जातो आणि मग नाविलाजाने आम्हाला त्याच गोष्टी स्वीकाराव्या लागतात. माझ्या प्रिय भावानं, बहिणी, नाही वडला, परमेश्वरने तुम्हाला स्वतंत्ररित्या पाचारण केलेलं आहे, ना की कोणत्या मंडळीसाठी आणि नाही कोणत्या संस्थेसाठी. ह्या मंडळ्या, संस्था, बँड काय जे आहे ना, हे आपल्याला एक योग्य ठिकाण मिळावं आणि त्या ठिकाणी येऊन उपासना करावा. आपल्याला येण्या जाण्यासाठी किंवा जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला जास्त त्रासदायक होऊ नये म्हणून प्रत्येक एरियामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही हे मंडळी पाहतो. याचा अर्थ मंडळांचे नावं वेगवेगळे असू द्या, पालक वेगवेगळे असू द्या, परंतु ख्रिस्त एक आहे आणि ते ख्रिस्त गाजवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आज आमचे आशीर्वाद का रखडले तुम्हाला माहिती आहे का? त्याचं हे पण कारण आहे, मी यहोवा विटनेसचा, मी पेंटेकॉस्टचा, मी ओनली जीससचा, मी न्यू पेंटेकॉस्टलचा, मी सेल्वेशन आर्मीचा, मी आणखी रोमन कॅथोलिकचा आणि मी नऊ प्रेषितचा. अहो काय ख्रिस्ताचं आहे का नाही तुम्ही? का ह्याला तुम्हाला प्रसन्न करायचंय? ख्रिस्ताला प्रसन्न करा, देवाला प्रसन्न करा, यहोवा परमेश्वराला प्रसन्न करा, आत्म्याला प्रसन्न करा, टवटवी ठेवा, ताजतवाने ठेवा. आशीर्वाद यायला लय वेळ नाही लागत. पण आम्ही काय करतो? जगाला
दाखवण्यासाठी जग आमच्यावर प्रसन्न व्हावं. परमेश्वराने आमच्यावर प्रसन्न होण्यापेक्षा आमच्या याचकाने माझ्यावर प्रसन्न व्हावं आणि मला कायम बॅग व्हायला ठेवावं, कायम मला ब्रदर ब्रदर करावं. मग मला लय छाप वाटती, मग मला लय शान वाटतं, मग मला असं वाटतं की माझी खूप इज्जत आहे. मला असं वाटतं की माझ्यावर देव अजिबात नाही. परत एकदा ऐका, पाळकाची बॅग उचलल्याने देव प्रसन्न होत नाही. त्या पाळकाची बॅग त्यालाच उचलू द्या. तो काय कुठून हातीच्या कानातून आला नाही. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला मानव देहाने आणि तो म्हणत आहे मी सेवा करून घ्यावयास आलो नाही तर सेवा करण्यास आलेलो आहे. पाळक साहेबाला तुमची बॅग उचलू द्या, काही फरक नाही पडत. लीनपणा, नम्रपणा या गोष्टी पाळक साहेबांमध्ये देखील असू द्या, याजक साहेबांमध्ये असू द्या, फादर साहेबांमध्ये असू द्या. एक जागा धरायला, एक बॅग धरायला, एक टेरिंग धरायला. मग काय आपल्या बापाचं जात आहे सेवा करायला. थोडाफार ताण पडू द्या, मग समजल आशीर्वाद कसे मोकळे होतात. ज्यावेळेस आम्हाला वैयक्तिकरित्या प्रभू मध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्हाला समजतं त्रास, संकट, क्लेश, निंदा, नालस्ती, गरिबी या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एखाद्या बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील सेवकाबरोबर येतात ना, मग तो तनाने, मनाने, धनाने, आत्म्याने आणि खरेपणाने देवाला आवाज देतो आणि परमेश्वर त्याच वेळेस त्या भक्ताची, त्या सेवकाची, त्या विश्वासणाऱ्या भावाची, बहिणीची, आई वडिलांची, सेवक सेविकेची प्रार्थना ऐकतो आणि जे काही आशीर्वाद त्याला हवे आहेत लागलीच देतो. परमेश्वर म्हणत नाही ये पुढच्या वाड्यात, आता आम्हाला खायची उणी येईन. प्रभू म्हणतो पुढच्या रविवारी तुला देईन, चल सुटलो. आठवडाभर असाच प्रार्थना करीत राही उपाशी. नाही माझ्या प्रिय भावानं बहिणी नाही. परमेश्वर अद्भुतरित्या तुम्हाला जे काही हवं आहे ते पुरवण्यास समर्थ आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला आमचं स्वतःचं समर्पण, आमचं स्वतःच एक आज्ञा पालन किंवा आमचं स्वतःच एक अस्तित्व किंवा आम्हाला स्वतः परमेश्वर आमच्यावर कशा प्रकारे खुश होईल, परमेश्वर आमच्यावर कसा प्रसन्न होईल. कारण प्रत्येक व्यक्ती आपण जर पाहिलं तर प्रत्येक जो कोणी प्रसन्न होतो ना तो त्या बदल्यामध्ये आशीर्वाद देतो. आमच्या कामकाजावर जर ज्यांचं काम आम्ही करत आहोत ते जर प्रसन्न झाले ना ते आम्हाला बक्षीस देतात, टोकन देतात, एक काहीतरी आणखीन आमच्या पगाराच्या व्यतिरिक्त आम्हाला देतात. मग जर आम्हाला एक भाकरीची जर गरज आहे आणि जर प्रसन्न जर झालं परमेश्वर, कमीत कमी 2 तर देईल का नाही, 1.5, 1.25, एक भाकरीवर थोडासा चतकोर तुकडा. प्रसन्न होणं महत्वाचं आहे. पण तो प्रसन्न नाही झाला ना तर ती एकची जी अपेक्षा नाही, एकही नाही ना अर्धी नाही. परंतु जर तो प्रसन्न झाला ना तर मग तो किती देईल याची काही गॅरंटी नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडिलांनो, ज्यावेळेस देवाचे लोक भुकेले होते, ज्यावेळेस विश्वासणारे लोक भुकेले होते, ज्यावेळेस देवाचे लोक त्या डोंगरावर प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार, स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता, यहोवा परमेश्वर पासून आलेली वाणी ऐकत होते तो व्याकुळ झाले, भुकेले झाले, तहानेले झाले. पण त्यांनी काही मागे पुढे पाहिलं नाही. शेवटी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणत आहे हे लोक कितीतरी वेळेपासून या ठिकाणी बसलेले आहेत. कदाचित त्या ठिकाणी शिष्य म्हणत आहे यांना जेवण्यासाठी सुट्टी करा, मधली सुट्टी. हे जेवण परत येतील म्हणून परत लेक्चर चालू करा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे यांना जेवायला पाठवायचं कशाला, तुम्ही ज्यांना खावयास द्या. ते म्हणले आपल्याकडे काही नाही, एक मुलगा आहे इथं, काही भाकरी आहेत आणि काही मासे आहेत, परंतु ते इतकेशे पुरेनाशे होणार नाहीत. प्रभू म्हणतो आणा ते इकडं. माझ्या लोक इथं माझं चिंतन मनन अध्ययन करीत व्याकुळ होऊन देखील त्यांनी ते उठले नाही, भटकले नाही. त्यांनी मला प्रसन्न केलेलं आहे. आता त्यांना जागेवर जेवण देणं खूप महत्वाचं आहे. आणि मग त्या ठिकाणी जो 5,000ला भोजनाचा जो प्रसंग त्या ठिकाणी घडला ना, प्रभू येशू प्रसन्न झाल्यामुळे घडला. आणि वरून उरला त्या शिष्यांनी भरले. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांना बहिणी नाही वडिलांनो, परमेश्वर कोणत्या गोष्टींनी प्रसन्न होतो हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वर काय केल्याने आम्हाला आणखीन आशीर्वाद देईल याकडे देखील आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी 2 शमूएल अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 22 मध्ये तो लिहित आहे तेव्हा योवाबाने साष्टांग दंडवत घालून राजास आशीर्वाद दिला आणि म्हटले माझे स्वामी राज, आपली कृपा दृष्टी मजवर आहे हे आज आपल्या दासास कळले आहे.
कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केली आहे. देवाच्या सेवकामध्ये एवढा काही पॉवर होता ना, तर त्या राजाने या सेवकाच्या सांगितल्याप्रमाणे केलं आणि म्हणून त्या सेवकाने राजाला आशीर्वाद दिला. मग आम्ही किती छोटे सेवक आहोत याच्याशी काही नाही, तुम्ही मोठ्या सेवकासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. आमेन, प्रेज द लॉर्ड. त्यांनीच आमच्यासाठी करावं असंही पण नाही. माझा पहिल्यापासून रोग किंवा माझं पहिल्यापासून कुठल्याही वैयक्तिक पालकाशी भांडण नाही, तंटा नाही, ईर्ष्या नाही, हेवा नाही, देवा नाही. त्यांनी माझे चोरले नाही, मी त्यांचे चोरलेले. मेंढरा फिंडराचा दान दशमांश देणगी अर्पण कशाचा संबंध नाही. माझा फक्त रोष आहे की सत्य तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि म्हणून माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये, प्रत्येक प्रवचनामध्ये, प्रत्येक संदेशामध्ये, प्रत्येक सुवार्तेमध्ये, प्रत्येक चांगल्या गोष्टी सांगण्याच्या पाठीमाग आमचे याजक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, मागुर स्वामी, जेवढे कोणते स्वामी आहेत ह्या सगळ्यांचा उल्लेख येतो, यासाठी की आम्हाला सत्य समजावं आणि आमचे आशीर्वाद मोकळे पडे. तसा वैयक्तिक आमचा कुठल्याही पाळक वर्गाशी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. म्हणून सगळ्या कृपया पाळक, पास्टर, रेव्हरंड फादर, गुरुजी, महागुरु स्वामी, पोप साहेब, बिशप साहेब, जेवढे कोणते हबप साहेब आहेत, भंतीजी साहेब आहेत, काजी साहेब आहेत, जेवढे प्रेस्तोबर साहेब आहेत, यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही वैयक्तिक काय मनाला लावून घेऊ नका. कारण हे तुमच्या आणि माझ्यासाठी बदलण्यासाठी, पश्चातापासाठी आहे. कारण ज्यांनी ज्यांनी हा मेसेज मनाला लावून घेतला तेवढे सुधारले आणि आज ते आशीर्वादित आहेत आणि ते दुधामादाच्या प्रदेशात आहे, ते सत्यामध्ये आहेत आणि त्यांनी परमेश्वराला प्रसन्न केलं. कारण त्यांच्या लक्षात आलं की देवाची उपासना करताना आशीर्वाद जर हवे असतील तर आत्मीयाने आणि खरेपणानेच मिळल्या जातील. डुप्लिकेटपणाने आशीर्वाद मिळत नसतात. ज्यांना हे समजलं त्यांचं परिवर्तन झालं. आज ते दुधामादाच्या प्रदेशामध्ये दुधात आंघोळ घालीत आहेत. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स आपण चिंतन मनन अध्ययनासाठी घेऊया. पहिलं इतिहास अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 2 या ठिकाणी पाहूया. पहिलं इतिहास अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 2. हा, पहिलं इतिहास अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 2. दाविदाने होम बली व शांतार्पणे यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांस आशीर्वाद दिला. कुणाच्या नावाने? परमेश्वराच्या नामाने. काय केल्यावर? शांतार्पण, होमार्पण अर्पण केल्यानंतर. मग याचा अर्थ आता काही शांतार्पण नाही, आता होमार्पण नाही, आता पापार्पण नाही, आता दोषार्पण नाही, आता अग्निपर्पण नाही, कोणतंच अर्पण नाही. आता काय? आता स्वतःच समर्पण. स्वतःच समर्पण, अर्पण नाही. आता कोंबडे नाही, झोंबडे नाही, बकरी नाही, कबूतर नाही, कोल्हे काहीच नाही. आता रक्त बळी अर्पण बंद. मग आता अर्पण काय करायचं? तर अर्पण म्हणजे आमचं स्वतःच अर्पण, आमच्या सर्वस्वाचं अर्पण, आमच्या मधले असणाऱ्या सर्व कुटिलता बाजूला टाकणं आणि चांगलं जीवन परमेश्वराला समर्पित करणं, अर्पण करणं, त्याला वाहून देणं, त्याच्याशी करार करणं, त्याच्याशी एकनिष्ठता होणं, त्याला ते देणं. मग ह्या ज्यावेळेस गोष्टी घडाल ना त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. या ठिकाणी आम्ही काय वाचलं पुन्हा एक वारते वचन. दाविदाने होम बली व शांतार्पणे यांची समाप्ती केल्यानंतर दाविदाने होम बली शांतार्पणे जेवढे काय अर्पण करायचं होतं हे एकदा संपलं. मग हे संपल्यानंतर काय केलं माहिती का? दाविदाने काय केलं पुढं? परमेश्वराच्या नामाने लोकांस आशीर्वाद दिला. हे अर्पण झाल्यानंतर लोकांस आशीर्वाद दिला, ते पण परमेश्वराच्या नावानं. आजही पण ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, लीन होतो, नम्र होतो, स्वतःचं पाप अर्पण करतो, ज्या काही कमी घटी आहे त्या बाजूला टाकतो, परमेश्वराकडे सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेस परमेश्वर आजही आम्हाला आशीर्वाद देतो. त्या टायमिंगला दावीद राजाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद लोकांना मिळाला. आज डायरेक्ट मध्ये कुणीच नाही. दावीद राजाने ना अब्रामाने, इसहाकाने नाही, याकोबाने आणि पास्टरने कुणीच नाही. डायरेक्ट परमेश्वराशी कॉन्टॅक्ट. आता सध्या काय आहे? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ते अर्पण वाहिलं, ते समर्पण झाला
आणि जे काही पाप होतं ते जोखडं होते तुटले गेले आणि तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलं. आता काय झालंय, विकत घेतल्यामुळं आता अर्पण बंद झाली. आता अर्पण बंद झाली, पण आमचे तर काही पाप बंद नाही झाले, आमचे चालूच आहे. तो आम्ही ते काही जसं आहे ना, ते लोकमान्य टिळक म्हणले होते, स्वराज्य मिळवणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आपलं पण असं तडा काय, ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक, नवीन लोक, जगातली लोक, सगळे धर्म, सर्व धर्म भाव, हे सगळ्या लोकांचं एकच तडाख आहे. तिकडे दुनियादारी काही हो, आपण पाप करायचं काही सोडणार नाही. हा, मी देवाची आज्ञा पण पाळीन, पाप पण करीन, देवळात पण येईन आणि देवळाच्या बाहेर चपलाई पण चोरीन, मी चर्च मध्ये पण येईन आणि एखाद्याचं चांगलं बुटाळ असलं तर माझी फाटकं तिथं ठेवून, ते आपल्याला नाही सांगा, पण मी या सगळ्या गोष्टी करीन. प्रभू मला आशीर्वाद दे. माझ्या प्रिय भावांना कोणी नाही वाटलं, आजही आमचं ते पाप आहे ना, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाप हरण करणारा कोकरा ठरला. त्याने पापावर विजय मिळवला, त्याने आम्हाला पापाच्या गुलामीतून सोडवलं, त्याने एकटाच स्वतःचं पवित्र आणि अनमोल रक्त सांडलं आणि तुम्हाला आणि मला त्या पूर्णपणे पापाच्या रोखातून बाजूला काढलं. पण आम्ही काय सरकार, ते म्हणतात ना, रक्ताचं पाणी रक्ताकडे वाळणार, आपलं ते आपलं. शेवटी आपल्याच भावाला आपलीच कळकळ येणार, भले त्याच्या नावावर किती गौऱ्या रचल्या तरी शेवटी रक्त रक्ताकडेच बोलतं ना. तसंच काही लोकांचं रक्त आहे ना, दोन प्रकारचं. योहान शुभवर्तमानामध्ये लिहिलंय, तुम्ही तुमचा बाप सैतान ह्यापासून जन्मलेला आहात, तो मूळचाच घातकी. मग काही रक्ताचा प्रकार तिकडे जातो. एक दुसरा आहे, ज्याला आम्ही आबा पिता बाप म्हणतो, तो यहोवा परमेश्वर, त्याचा वेगळाच रक्ताचा प्रभाव आहे. त्याचा रक्ताचा प्रभाव स्वर्गाच्या राज्यात जातो आणि स्वर्गाच्या राज्याचे सगळे गुण त्याला चिटकून येतात. पण ह्यो जे जगातला आहे ना, याचा रक्ताचा गुणधर्म आमच्या जीवनात डीएनए जर असला ना, तर आम्ही तिकडे नरकाकडे जातो शेवटपर्यंत. आम्ही सोडितच नाही, बदलच होत नाही. आणि मग आशीर्वादाची अपेक्षा का करावी? तुम्हाला आशीर्वाद जर हवे असतील तर जगातले मिळतात, मिळालेत आणि मिळवत आहेत आणि मी इथून पुढेही मिळतील. पण तो आध्यात्मिक आत्मिक परमेश्वराला आमच्या सार्वकालिक जीवनात आणि परमेश्वराने प्रसन्न होऊन मिळणारे आशीर्वाद वेगळेच असतात. ते कधी लुप्त न पावणारे, ते कधी चोरीला जात नाही, त्याच्यापासून कधी आमचा नाश होत नाही, त्याच्यापासून कधी आमचं नुकसान होणार नाही, त्याच्यापासून आम्हाला सर्व काळचं वतन देखील मिळतं. मग हे चांगले सुटसुटीत कमी खर्चाचे रुपये न देता अगरबत्ती लिंबू नारळ काहीच न अर्पण करता मेणबत्ती सुद्धा जर फुकट हे आशीर्वाद मिळतात, आज लोक ते आशीर्वाद घेत नाही. इकडे याजाने पैसे काढून आशीर्वाद मिळवितात. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, आपण रेफरन्स कोणता वाचला आता की अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 2, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की ज्या वेळेस यांनी होमार्पण पापार्पण जेवढे काही अर्पण व्हायचं होतं तेवढं वाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, परमेश्वराच्या नावाने त्याच्या लोकांना आशीर्वाद दिला. दावीद राजा, आता दावीद राजा नाही, आता कोणीच नाही, आता कोणते याजक साहेबही नाहीत. देवाच्या नावाने आशीर्वाद देणारे वातावरण व्यवस्था बंद झाली. आता डायरेक्ट परमेश्वराचा आशीर्वाद देतोय. मध्ये कोणीच नाही, आम्ही ठेवतोच मध्ये कुणी ना कुणी. आपल्याला आहे ना मध्यस्थी असल्याशिवाय जमतच नाही. हो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट काय होतच नाही. आम्हाला ढकला ढकलीचे का आम्हाला सुंदर रीत्या येतात. हे त्याच्यावर ढकलायचं आणि त्यांनी त्याच्यावर ढकलायचं. हे आम्हाला सुरुवातीलाच आलं ना. आमचा जो सुरुवातीचा मूळ उत्पादक आहे ना, तिथं आपला आदाम साहेब, हवा मॅडम, त्यांनीच केलं. परमेश्वराने विचारलं, आदाम, ब्रदर आदाम, वेर आर यू, कुठे आहेस? तोडलं, मी झाडाच्या मागे लपलोय. अरे का बाबा? नाही, ते आता कसं सांगू आता. मग पाप केलेस काय? आज्ञाभंग केलीस काय? फळ खाल्लंस काय? हो, तो म्हणला नाही येस म्हणून. त्यांनी लगेच ढकलायचं काम केलं त्या हवदात्रबाईकडं. लगेच तिने ते घेतलं, त्याच्या मोठ्या दाताने करंटलं ना आणि अर्ध त्याला दिलं. आलीच ती, नाही 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 नाही, आपण अजिबात नाही. आदामानी हवावर लोटलं, हवावर म्हणली नाही नाही तसं नाही, त्यांनी मला भुरळ घातली, त्यांनी त्याच्यावर लोटलं. हे लोटालोटीची कामं आज पण आहेत. आमची संस्था तशी,
आमकी मिनिस्ट्री तशी, हे फादर तसे, हे पाळक तसे, हे याजक तसे, हे आमके ब्रदर तसे, हे सिस्टर तसे, या चर्चला नका जाऊ, त्या चर्चला नका जाऊ, पाळकाच्या प्रार्थनेला नका जाऊ, फादरच्या प्रार्थनेला नका जाऊ. अरे प्रभूच्या प्रार्थनेला जा. त्या पाळकही गेले तिकडे तर फादरही गेले तिकडे. प्रभू महत्वाचा आहे, ख्रिस्त महत्वाचा आहे, देव महत्वाचा आहे, परमेश्वर महत्वाचा आहे, निर्माणकर्ता महत्वाचा आहे, पवित्र आत्मा महत्वाचा आहे, पवित्र शास्त्र महत्वाचं आहे, धर्मशास्त्र महत्वाचं आहे, बायबल महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये दिलेल्या नियम आज्ञा विधी महत्वाचे आहेत. तुमच्या तिकडे मीन सिस्टर, तुमच्या तिकडे ब्रदर फादर अँड सिस्टर, जाऊ दे तिकडे कुठंतरी. प्रभू महत्वाचा आहे. पण आम्ही हे आमचे लोक प्रसन्न झाले पाहिजे एवढ्याच डोक्यात. प्रभू आमच्यावर प्रसन्न हो हे आपल्या डोक्यातही नसतं. आणि हे लोक आपल्याला ते आणू नाही देत. ते म्हणतच नाही की प्रभूने तुमच्यावर प्रसन्न व्हावं, तुम्ही असं करा. असं होतच नाही कधी. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अनेक आशीर्वाद जे दडलेत ना, त्याचं हे पण एक कारण आहे. आपण आशीर्वाद या विभागावर चिंतन मनन अध्ययन करत आहोत. म्हणून मी पुन्हा एक वार सांगन, वैयक्तिकरित्या कुठल्याही मनुष्याचा, वैयक्तिकरित्या कुठल्याही देवाच्या सेवकाचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. त्यांचा आणि माझा काय भावबंदकी पेशा नाही, त्यांची माझी दुश्मनी नाही. परंतु हे सत्य लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा असल्या कारणाने, देवाची इच्छा असल्या कारणाने, वचनाची इच्छा असल्या कारणाने, देवाचं वचन हेच सांगतंय की लोकांना सत्य समजावं आणि ते सत्य समजल्यानंतर लोकांनी त्या बंधनातून मुक्त व्हावं आणि देवाकडून आलेले सर्व आशीर्वाद त्यांना मिळावं. याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार सांगेल. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया. पहिला इतिहास अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 43. मग सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला. आता हे आशीर्वाद तर घेतले ते गेले, सगळे आपापल्या घरी गेले. वरून परत आशीर्वाद. आम्ही ज्यावेळेस परमेश्वरच्या समोर येतो ना, आशीर्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. अनेक माझे भाऊ बहीण आई वडील आहेत, चर्चला येतात पण बिगर आशीर्वादाचेच घरी जाते. जाताच कशाला मग? जाऊच नका. जर तुम्ही सहभागितेला जाताय, चर्चला जाताय, प्रार्थनेला जाताय, विनंती करताय, सगळ्या गोष्टी करताय आणि तसंच मागे येत आहे बिगर आशीर्वादाचं, काय तुमच्या जाण्याचा फायदा? आतापर्यंत हेच घडलंय नाही. पुढच्या संडेला मिळेल ना आशीर्वाद. हो सिस्टर, आपण मध्ये शुक्रवारी उपवास प्रार्थना करूया का? हो, मग या उपास प्रार्थनेला. पुढच्या रविवारी आशीर्वाद नाही. जो कोणी प्रभू येशूकडे येतो विश्वासाने, कृतिशीलपणाने, पवित्रतेने, शुद्धतेने, परमेश्वर त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊच देत नाही. याकोबाने केली झोपी, त्याच या ठिकाणी मांडीमध्ये त्याची लंगडला तो शेवटी, पण त्याला जाऊच नाही दिलं. आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हो, एकदा का परमेश्वरच्या सन्मुख आलं, एकदा का देवाच्या आज्ञाविधी नियमामध्ये असेल, एकदा का आमच्याकडे सगळं सत्य असेल, एकदा का सगळ्या गोष्टी आमच्याकडे क्लिअर असले, आशीर्वाद घेतल्याशिवाय कदापि मागं जायचं नाही. जेवढे माझे भाऊ बहीण आई वडील, देवाचे सेवक सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण जे काही असतील, ज्यांना आशीर्वादाची गरज आहे किंवा ज्यांना आशीर्वाद हवे आहेत किंवा ज्यांना अनेक दिवसापासून आशीर्वादच मिळाले नाहीत किंवा अनेक लोक अनेक वेळेस आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात, काही काहींच्या आशीर्वाद जवळ येतात. काही लोक हो ना माझे एकदम हातात येणार होतं पण ते गेलं. अरे गेलं कसं? समोर येऊन जर जाता याचा अर्थ माझ्या मनामध्ये काहीतरी देवाविषयी किंवा परमेश्वराविषयी किंवा देवाला न आवडणारी घटना माझ्या जीवनात आहे म्हणून हा आशीर्वाद पुढे निघून जातोय. आणि जर ह्या गोष्टी जर आम्ही क्लिअर केल्या तर आशीर्वाद आमच्या पाठीमागे धावतात. हे लोकांनी इथं देवाच्या नावाने, दाविदाने परमेश्वरच्या नावाने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग हे जे ते आपल्या आपल्या घरी गेले आणि पुन्हा एक वार तिथं आशीर्वादासाठी आशीर्वादामध्ये जीवन जगत आहेत. आणखीन एक पाहूया. पहिला इतिहास अध्याय क्रमांक 23 आणि वचन क्रमांक 13 मध्ये देखील एक रेफरन्स आपल्याला आशीर्वादाबद्दल भेटत आहे. आम्रमाचे पुत्र अहरोन व मोशे अहरोनास वेगळे करण्यात आले. ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमपवित्र वस्तू
निरंतर परम पवित्र वस्तू पवित्र राखाव्यात निरंतर परमेश्वरासमोर धूप जाळावा त्याची सेवा चाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा. आता या ठिकाणी याचकांना आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जे म्हणतो ना, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, हा जो आशीर्वाद आहे ना, तो कुठं भेटलेला आहे आम्हाला? त्याचा रेफरन्स मिळतो पहिला इतिहास अध्याय क्रमांक 23 आणि वचन क्रमांक 13 मध्ये. अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे, अहरोन व मोशे, अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर कायमस्वरूपीच परम पवित्र वस्तू पवित्र राखाव्या. पहिला मुद्दा परम पवित्र. आता आपण पाहणार आहोत आशीर्वादाचं सुरुवात याजक वर्गांनी किंवा पास्टर वर्गांनी किंवा बिशप साहेबांनी किंवा जे काही देवाचे अभिषिक्त आहेत, प्रोफेट असतील, भविष्यवक्ते असतील, जे काही XYZ असतील, जे आपल्याला म्हणतात ना गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, ओके, त्यांना जो अधिकार मिळालेला आहे ना, हा गॉड ब्लेस यू म्हणजे देव तुला आशीर्वाद देव, हा जो आशीर्वाद देतो ना तो आपल्याला केव्हा मिळतो याबद्दल आपण पाहणार. तो केव्हा मिळतो? त्यांना अधिकार आहे म्हणजे यांनी अवश्य म्हणावं परमेश्वर तुला आशीर्वाद देव किंवा गॉड ब्लेस यू किंवा तुझं कल्याण हो किंवा जे काही देवाच्या सेवकाच्या मुखातून निघणाऱ्या ज्या काही घटना असतील किंवा तुझी प्रार्थना ऐकण्यात येऊ किंवा तुला उत्तर मिळो किंवा तू सुख समाधानाने राहो, जे काही XYZ असेल, जे आशीर्वाद देतील ना ते 100% मिळतात. पण तू केव्हा माहिती का? आपण हीच गोष्ट या ठिकाणी बारकाईने यावर चिंतन म्हणून अध्ययन करू. पहिली गोष्ट तू लिहित आहे की जे अहरोन आणि मोशे जे दोघ जण होते, तर अहरोनास वेगळं केलं ते अशासाठी की त्यांनी व त्यांच्या वंशजांनी निरंतर परम पवित्र वस्तू पवित्र राखाव्या. परम पवित्र वस्तू पवित्र राखाव्या. आता ह्या झाल्या जुन्या करारातल्या. आता तुम्ही म्हणाल पाळक साहेब आता जुन्या करारातल्या कोणत्याच गोष्टी नाहीत हो, आता नवीन आहेत. ठीक आहे, नवीन तर नवीन, ओके, आमेन. आता परम पवित्र वस्तू काय आहे? आता एक तर पवित्र शास्त्र, त्याच्या व्यतिरिक्त तर परम पवित्र तर काही राहू शकत नाही, बरोबर. पण याला परम पवित्र शास्त्र म्हटलं नाही, याला पवित्र शास्त्र म्हटलंय. परंतु एक निश्चित आहे, जो परम पवित्राच्या सानिध्यात राहतो तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि जो परम पवित्राच्या सामर्थ्यामध्ये राहून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जो तुमच्या आणि माझ्यामध्ये उपस्थित आहे तो पवित्र आत्मा. याला पवित्र ठेवतो का आपण? हे अंतःकरण पवित्र शुद्ध आहे का? ह्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालतो का? त्या काळी झालं घंगाळ होत, पाणी होत, डबक होत, ते बरेच होते, करुबिम फिरोबिम बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता त्याच्याशी आपला विषय नाही. विधी बरेच आहेत, विधी आहे, आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ह्या ज्या पवित्र वस्तू होत्या यांना पवित्र राखायच्या. कारण काय की त्या वस्तूच्या माध्यमातून अर्पण केल्या जायचे किंवा देवाचा गौरव करण्यासाठी त्या वापरल्या जायच्या. थोडक्यात धूपवेदी, त्याच्यामध्ये धूप टाकून असं ते हलवायचे, म्हणजे निरंतर पवित्र, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर ह्या राखाव्या. आज तुमच्या आणि माझ्याजवळ धूपवेदी नाही, कोणतीच वेदी नाही, आणि आता ती चलतही नाही, वापरतही नाही. काही आहेत ऑनलाईन चर्चचे, ते हल्ली तशी धना सणासुदीच आहेत काही चर्च आहेत, त्याच्यामध्ये ते आहे अजून पण. परंतु ह्या वेदीचं काय? ह्या परम पवित्र आमच्या मध्ये असणाऱ्याचं काय? ह्या परम पवित्र वचनाचं काय? ह्या परम पवित्र आज्ञेचं काय? आज आम्ही त्या आज्ञा परम पवित्र म्हणून पाळतोय का? त्या आमच्या जीवनामध्ये आहेत का? आम्ही याला त्या तशा प्रकारे राखतोत का? नाही राखी. याजक पण अजिबात करायचं नाही, अजिबात पाळक पण करायचं नाही, नो चान्स. आणि करीत आहात ना तर समजायचं जगातलं हे सरळ. आता या ठिकाणी काही न्याय नाही किंवा एकमेकाचा दोषारोप नाही, परंतु देवाचं वचन सांगतं की ह्या लोकांना वेगळं याच्यासाठीच केलं की त्यांनी परम पवित्र राखाव्यात. आम्ही आमचं जीवन परम पवित्र राखीत आहोत का? ज्या जीवनामध्ये परम पवित्र जाऊ देव, फक्त पवित्र राखीत आहोत का? शुद्ध राखीत आहोत का?
सत्य राखितोत का? एवढ्या तरी गोष्टी केल्या ना तर आम्हालाच लाज वाटत. आता मी हे वचन वाचताना मला लाज वाटत की खरोखर प्रभू मी त्या लायकीचा आणि पात्रतेचा नाही राव, मला तसं बनव. हे अशी धारणा झाली पाहिजे हो, अंतकरणाला टोचलं पाहिजे. मी सांगत असताना मीच पहिली बार या वचनावर चिंतन म्हणून अध्ययन करतो. मीच याच्यापूर्वी मी हे वाचलेलं देखील नाही, आज पहिली बार माझ्या समोर आलेलं आहे. तसं बऱ्याच वेळेस मी रनिंग मध्ये काही गोष्टी वाचल्या, पण याच्यावर मी चिंतन म्हणून अध्ययनही केलं नाही आणि याच्यापूर्वी दुपारपर्यंत याच्यावर अभ्यासही केला नाही. हे आता आम्हाला मिळालेले, मी आता तो रेफरन्स पाहिलाय, मी आताच पहिल्यांदाच वाचू राहिलोय. ह्या गोष्टी आमच्या परमेश्वर ज्यावेळेस देवाच्या वचनाची बोलतो ना त्यावेळेस तो तुम्हाला आणि मला आणि जगाला संपूर्ण बोलतो. त्याच्यात आजादुजापणा नाही. मग सांगणार लय श्रेष्ठ, सांगणार लय ज्ञानी, लय पंडित. मग असे पहिलीचे 50 पंडित होते प्रभू येशूच्या टायमाला. शास्त्रीन, पुरुषीन, सदुकीन, यहुदीन, काय काय होते, परंतु पवित्रता नव्हती त्यांच्यात, शुद्धता नव्हती, सत्यता नव्हती, देवाला आवडणाऱ्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. तरी त्यांनी देवाच्या पुत्राला धरून दिलं, त्या परम पवित्राला धरून दिलं. हे अशुद्ध लोकांनी. आणि आजही काय तेच आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, देव पवित्र आहे, शुद्ध आहे, आम्ही देखील त्याचप्रमाणे व्हावं तर आशीर्वाद. पुढे लिहित आहे, निरंतर परमेश्वरासमोर धूप जाळावा. पहिल्या काळामध्ये धूप होता, धूप जाळायची, ती एक खूण होती. आज आम्ही धूप जाळीत आहोत का? पुन्हा एक वार प्रश्न. पाळीक साहेब आता नव्या करारामध्ये धूप जाळत नाही. मी तुम्हाला उदाहरण देईन. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे. काय धूप काय? आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या, आमचे दुःख, आमच्या समस्या, आमच्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, जे काही आम्हाला हवंय, आमचे आसव, आमची गरिबी, हरिबी, काय असन नसन, हे जे आम्ही आक्रोश होऊन पवित्रतेने, शुद्धतेने पश्चाताप करून ज्या वेळेस आम्ही त्या प्रार्थना सादर करतात ना, हा धूप, ही धूपवेदी. आता ते असं हलवीत बसायची धूपवेदी नाही आहेत. चर्च मध्ये भेटतात काही काही, तुम्हाला मी देईल पत्ते. सेनाई चर्च मध्ये तसं गोष्टी घडतात आणि एक रोमन कॅथोलिकच्या चर्च मध्ये कधीतरी सणावाराला अशा गोष्टी घडतात. ते आहे, अजून पण आहे काही चर्चेस मध्ये ते करतात. म्हणजे मला चुकी करतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, परंतु खरं धूप काय, खरी वेदी काय, हे आज आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्या पूर्वीच्या काळात त्या होत्या, त्याला मान्यता होती, त्याप्रमाणे त्याचं अर्पण चालायचे, त्याप्रमाणे तशा धूपवेदी ते टाकायचे. पण काय असं नसेल ते त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडायच्या. पण तो आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आम्हाला या सगळ्या अर्पणाबद्दलच दंड म्हणून स्वतःच जीवन समर्पण केलं, रक्त सांडलं, या सगळ्या बंद झाल्या. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या बंद झाल्या. आज देखील धूप जाळावा लागतो परमेश्वरासमोर. पण तो कोणता धूप? तुमच्या प्रार्थनेचा. आणि म्हणून प्रकटीकरणामध्ये तुम्हाला त्याचा रेफरन्स देईल मी. आपला विषय आशीर्वाद असल्या कारणाने आपण आशीर्वादाला मिळणारी, मॅचअप होणारी, सहभागिता होणारी, संमती देणाऱ्या वचनाच या ठिकाणी संग्रह केलेला आहे. विषय आपला वेगळा असतात तर आपण त्याच्यावर निवंत चर्चा करू. परंतु या ठिकाणी आम्हाला पवित्र वस्तू पवित्र राखाव्यात, निरंतर परमेश्वरासमोर धूप जाळावा. आता मला सांगा, किती लोक प्रार्थना करतात दररोज? नाही, आमचे पाळक वर्ग करतात तो भाग वेगळा. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या बहिणी भाऊ खाण्या वाचून, प्रार्थने वाचून गेटच्या बाहेर होती ना, त्यावेळेस आमचे पाळक साहेब प्रार्थनेत होते, धूप जाळीत होते. त्यांना गेटकडे बघायची सुद्धा सवड नव्हती. हो, लोक 2-2 घंटे तिथं चक्र येऊ पडून गेले, पण पाळक साहेबांचा धूप काही सुटला नाही. हो, प्रार्थनेचा धूप चालूच होता. आणि जेव्हा लोक गेले ना, म्हणजे रात्रभर जागाच होता. मग नाही, मग याला धुपाची जाणीव नाही झाली. माझे प्रिय भावांनो, बहिणींना, प्रत्येक गोष्टीचा हिशोब सगळ्यांना द्यावा लागणार आहे. बिलवस भावांना पण, बहिणींना पण, आई पालना वडिलांना पण. कारण देव पवित्र आहे, देव ईर्ष्यवान आहे. तो आशीर्वाद देतो ना तर आज्ञा पालनामुळे देतो. पण जर का आज्ञा भंग केला तर तो शाप देखील तो देत नाही, पण शाप रिटर्न आपल्या पाठीमागे पळत येतात. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. वाचितो शेवटचं, त्याची सेवा चाकरी करावी व त्याच्या नामाने. मग अशा गोष्टी करणारे, पवित्र शुद्ध देवाला सालस असणारे,
देवाला आवडणारे, देवाच्या इच्छेप्रमाणे असणारे, देवाला प्रसन्न करणारे, देवाच्या नियोजनानुसार असणारे, अधिकारयुक्त ह्या गोष्टी ज्याच्या जवळ आहेत ना, त्यांनीच म्हणायचं गॉड ब्लेस यू. आता उठून सुटून कोणी गॉड ब्लेस यू म्हणायचं नाही, फॅशन झाली. अरे देवाला प्रश्न पडत असेल, अरे एक पापी आलं ते म्हणतो गॉड ब्लेस यू. आता काय करू बा? आता एक पाळक साहेब आलं गॉड ब्लेस यू, एक फादर साहेब आले गॉड ब्लेस यू, एक मध्ये पेता पेता उठवलं त्याने एक चक्कर येऊन पडलं होतं रस्त्याच्या काढाला. त्याला एका चांगल्या माणसाने उचललं, बघ जाऊ दे भाई मरण फिरण. त्यांनी उचललं, त्याला नीटनेटकं त्याच्या पायावर उभं केलं, ते दारुड त्याला म्हणलं गॉड ब्लेस यू. अरे काय धंदा काय? गॉड ब्लेस यू मोकळा नाही. कोणी उठावा सुटाने गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू म्हणण्याच्या अगोदर तो गॉड आमच्यावर ब्लेसिंग झाला पाहिजे, त्या गॉडशी आमच्यावर प्रसन्न झाला पाहिजे, त्याने आम्हाला आशीर्वादित केलं पाहिजे. आमच्याकडेच आशीर्वाद नाही आणि दुसऱ्याला आशीर्वाद द्यायला लागले. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आशीर्वाद सेपरेट परमेश्वराजवळ आहेत. मध्यस्थ केवळ सेवक आहेत, सेविका आहेत, भाऊ बहीण आई वडील आहेत, चांगले लीडर लोक आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आशीर्वाद त्यांच्याजवळ आहे, कारण त्यांना देखील आशीर्वाद देणारा परमेश्वरच आहे. आणि म्हणून तुमची सर्व श्रद्धा, तुमचा विश्वास देवाच्या पवित्र वचनावर, देवाच्या सर्व चांगुलपणावर, सत्यावर असावा. आणि आम्ही सर्वांनी मिळून स्वतःच काय चुकत आहे, स्वतःच काय कमी आहे, आमच्यामध्ये काय काय अशुद्धपण आहे, अपवित्र आहे, किंवा जे काही आमच्या कमी गती आहे ते आज आपण जाणूया. आणि मग आम्हाला समजेल की आमचे आशीर्वाद परमेश्वरने आमच्यासाठी आज मोकळे केले. येऊया आपण आपले नेत्र बंद करू. पवित्र 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 अति पवित्र चौगमस्मीच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक वार नवे नेहमी तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रवेश ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात आज परमेश्वर देव बाप्पा, तू आमच्या पापांची जाणीव करून दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय परमेश्वर देव बाप्पा, परम पवित्र्याला ओळखणं हीच सुज्ञता आहे. परम पवित्र्याला आमच्या अंतःकरणात ठेवणं हेच खरा आशीर्वाद आहे. आणि त्याच्या नियोजनाप्रमाणे जीवन जगणं याहीपेक्षा उत्तम जगातला कुठलाच आध्यात्मिक आणि स्वर्गीय आशीर्वाद याच्या पुरता कुठलाच असू शकत नाही. म्हणून प्रिय प्रवेशो, तुझं वास्तव्य आमच्या जीवनात यावं, हृदयात यावं, आमच्या दैनंदिन दिवसामध्ये, लाईव्ह जीवनामध्ये, प्रॅक्टिकल जीवनामध्ये यावं अशी तू कृपा कर. त्यासाठी आम्हाला तू तयार कर. या समोर मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांची सर्व टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, सत्याच्या आधारस्तंभावर ठाम असणाऱ्या आणि सत्य पद्धतीने वचनाचं सेवा करणाऱ्या संस्था, मिनिस्ट्र्या आणि त्याचे प्रिय लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट, जवान, कमांडो, त्यांचे सर्व टीम, त्याच प्रकारे त्यांचे कुटुंबीय आणि आम्ही प्रत्येक जण लाईव्ह सेशनला जुळलेले तुझे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण मिळून आम्हा प्रत्येकाला देखील तो आशीर्वाद दे. आणि आम्ही प्रत्येक जण इतरांसाठी देखील आशीर्वादासाठी प्रार्थना विनंती करतो. पण तू तत्पूर्वी आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर, लायकीचं कर, पात्रतेचं कर. आणि आम्ही तुला कसं प्रसन्न करावं, जे तू वचनाच्या माध्यमातून आम्हाला दाखवून दिलंस, त्या वचनाचं आम्ही पालन करावं अशी देखील तू कृपा कर. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक्यू.